Hello everyone, welcome to the another lecture of electrochemistry. फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी सॉरी की लास्ट काही दिवसांमध्ये मी लेक्चर अपलोड नाही करू शकले, पण तुमच्या रिक्वेस्ट येत होत्या, मेसेजेस येत होते आणि त्यामुळं मी आता कंटिन्यू करत आहे पुढचा भाग. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डॅनियल सेलला डिस्कस करणार आहोत की डॅनियल सेल रिगार्डिंग आपल्याला कोणत्या गोष्टी बोर्ड एक्झाममध्ये विचारल्या जातात आणि त्या कशा पद्धतीने लिहिल्या जातात. सो सगळ्यांना माहिती आहे की डॅनियल सेल इज ॲन एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, राईट. डॅनियल सेल इज द व्हेरी काय म्हणू शकतो आपण की व्हेरी बेसिक एक्झाम्पल आहे गॅल्व्हॅनिक सेलचं. डॅनियल सेल कसा बनवला जातो तर त्याची डायग्रॅम इथं दिलेली आहे. स्क्रीनशॉट करून तुम्ही ती डायग्रॅम ड्रॉ करून घेऊ शकता. एक कंटेनर घेतलेला आहे, त्या कंटेनरमध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन आहे. कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं आहे 1 मोलार. त्याच्यामध्ये झिंकचा इलेक्ट्रोड डीप केलेला आहे आणि एका कंपार्टमेंटमध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कॉपरचा रॉड डीप केलेला आहे आणि दोघांना आपण कनेक्ट केलेलं आहे बाय व्होल्ट मीटर. ह्या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की ज्या वेळेला सुरुवातीला गॅल्व्हॅनिक सेल पहिला तयार केला गेला होता त्यावेळेला मध्ये एक बल्बही जोडला गेला होता आणि तो बल्ब कशासाठी तर बाबा इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असेल, इलेक्ट्रिसिटी जर फ्लो होत असेल, करंट जनरेट होत असेल तर तो बल्ब काय होणार, ग्लो करायला स्टार्ट करणार, राईट. आणि दॅट वॉज द हिस्ट्री ऑफ अवर गॅल्व्हॅनिक सेल, ज्याच्यामध्ये आपण बेसिक डॅनियल सेल कसा तयार केला गेला असं हे पाहिलं होतं. त्यामध्ये आपण 2 कंटेनर्स पाहिले होते आणि एक थर्ड जी असेंब्ली आहे, एक थर्ड युनिट जे आपल्याला प्लेस करावं लागतं आणि दॅट वॉज सॉल्ट ब्रिज. दॅट इज ऑल्सो देअर इन टू द डॅनियल सेल अँड दॅट इज मेड अप ऑफ KCl की जो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कंपार्टमेंटमध्ये मेंटेन करण्याचं काम करतो, 2 सेल्सना कनेक्ट करण्याचं इंटरनली काम करत असतो. तर हा एक बेसिक आपला डॅनियल सेल आहे, ठीक आहे. आणि या डॅनियल सेलमध्ये झिंक आणि कॉपरचे इलेक्ट्रोड्स आपण घेतलेले आहेत. झिंकचा जो इलेक्ट्रोड आहे तो ॲज अन ॲनोड काम करणार आहे आणि कॉपरचा इलेक्ट्रोड ॲज अ कॅथोड काम करणार आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कन्स्ट्रक्शन काय लिहावं लागतं बघा. बोर्ड एक्झाममध्ये डॅनियल सेल रिप्रेझेंट करा किंवा डॅनियल सेल लिहा असा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला तुम्हाला डायग्राम काढणे इम्पॉर्टंट आहे, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग लिहिणं इम्पॉर्टंट आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिलं जातं बघा, इट कन्सिस्ट ऑफ 2 सेपरेट हाफ सेल्स. बाळांनो जे दिसतंय आपल्याला ते कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला लिहायचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 सेपरेट हाफ सेल्स. वन हाफ सेल इज अ बीकर कंटेनिंग अ strip of metallic zinc immersed in a 1 molar ZnSO4 solution. स्ट्रिपचा अर्थ असतो प्लेट. झिंकची मेटॅलिक प्लेट आपण काय केलेली आहे, इमर्स केलेली आहे 1 मोलार झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये. द अनादर हाफ सेल इज अ बीकर कंटेनिंग स्ट्रिप ऑफ मेटॅलिक कॉपर. आपण कॉपर मेटलची एक प्लेट घेतलेली आहे, एक काय म्हणू शकतो इथं दाखवलेली आहे, ही एक कॉपरची प्लेट आहे, त्याला आपण स्ट्रिपही म्हटलं तरी चालेल. सो द अनादर हाफ सेल इज अ बीकर कंटेनिंग स्ट्रिप ऑफ मेटॅलिक कॉपर इमर्स्ड इन 1 molar CuSO4 solution. The 2 solutions are connected by U-shaped tube containing KCl solution and a gargel which is called salt bridge. तर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन, जे दिसतंय ते लिहिणं. नाव वर्किंग. जेव्हा आपल्याला वर्किंग लिहा म्हटलं जातं, आपल्याला वर्किंगमध्ये काय लिहायचं आहे बघा, ते आपल्याला सेल रिॲक्शन्स लिहायचे, ठीक आहे. बट बिफोर दॅट शॉर्ट नोटेशन किंवा रिप्रेझेंटेशन जे आहे आपल्या गॅल्व्हॅनिक सेलचं, आपल्या डॅनियल सेलचं, तर कसं केलं जातं बघा. शॉर्ट नोटेशन्स लिहित असताना काही रूल्स असतात. आपल्याला ॲनोड जो असतो तो लेफ्ट हँड साईडला आणि कॅथोड म्हणून जो वापरला गेलेला इलेक्ट्रोड आहे तो राईट हँड साईडला लिहावा लागतो. तर इथं मी मेन्शन केलेलं आहे की झिंक जो इलेक्ट्रोड आहे जो सॉलिड स्टेटमध्ये असतो तो आपल्याला काय करावा लागतो, डिप केलेला असतो आपण झिंक +2च्या सोल्युशनमध्ये जे 1 मोलार असतं. आणि इकडे आपण कॉपरचा जो सॉलिड स्टेटमधला इलेक्ट्रोड आहे तो कॉपर +2च्या आयन्समध्ये डिप केलेला आहे. ह्या बाजूला मी कॅथोड रिप्रेझेंट केलं आहे, इकडच्या बाजूला ॲनोड. सो नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं चार्जेस दाखवलेले आहेत. आणि बोथ द इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड बाय दिस डबल वर्टिकल एम दॅट इज कॉल्ड सॉल्ट ब्रिज. तर बाळांनो ह्या शॉर्ट नोटेशनविषयी इन डिटेल आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ओके, सो दिस इज अवर शॉर्ट नोटेशन ऑर रिप्रेझेंटेशन ऑफ अ गॅल्व्हॅनिक सेल दॅट इज डॅनियल सेल. नाव वर्किंग ऑर द सेल रिॲक्शन्स. काय होणार बघा, कॅथोड म्हणून काय वापरला गेला आपला कॉपर, राईट. सो कॉपरवर काय होणार, रिडक्शन होणार. कॉपर +2 आयन्सचं रिडक्शन होणार. इथं दिसतंय +2 to 0. कॉपर जो आहे जो पाण्यामध्ये किंवा त्या सोल्युशनमध्ये +2, कॉपर हा +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो. तो कॉपर
ॲटममध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतो, हे सगळ्यांना आठवत असेल. सो कॉपर प्लस 2 आयन्स आर गोइंग टू गेन इलेक्ट्रॉन्स अँड दे विल गेट कन्वर्टेड इन टू कॉपर. ही रिॲक्शन कॅथोडजवळ होणार आणि ॲनोडजवळ झिंक ऑक्सिडाईज होत असतो. आपण सगळ्यांनी डिस्कस केलेलं आहे हे ऑलरेडी. सो झिंक इज गोइंग टू लूज 2 इलेक्ट्रॉन्स अँड इट विल गेट कन्वर्टेड इन टू Zn+2 ions. So loss of electron oxidation will take place at anode. These two reactions are going to happen into our Daniell cell, right? So the overall cell reaction is the sum of these two half reactions, right? So आपली overall reaction काय असणार आहे बघा. कॉपर प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स कॉपर आणि Zn गिव्स Zn+2 इलेक्ट्रॉन्स. या दोन रिॲक्शन्सना आपल्याला ॲड करायचं आहे. वेन वी आर सम अप दीज टू रिॲक्शन्स काय होणार, ॲरोच्या ऑपोजिट साईडच्या ज्या सेम गोष्टी असतील त्या कॅन्सल होणार. ॲरोच्या ऑपोजिट साईडच्या सेम गोष्टी म्हणजे फक्त काय कॅन्सल होणार, सध्या इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होणार. आणि आफ्टर कॅन्सलिंग द इलेक्ट्रॉन्स वॉट एवर लेफ्ट ऑन द राईट हँड साईड दॅट यू हॅव टू राईट ऑन द राईट हँड साईड अँड विच एवर थिंग्स आर लेफ्ट on the left hand side that you have to write on the left hand side. So left hand side ला काय काय शिल्लक राहिलं आहे बघा, Cu+2 आणि झिंक आय हॅव मेन्शन्ड ओव्हर हिअर. अँड ऑन द राईट हँड साईड Zn+2 आणि कॉपर शिल्लक राहिलेलं आहे ते मी मेन्शन केलेलं आहे. तर ही जी काही रिॲक्शन आहे ही आपली कशी रिॲक्शन आहे म्हणू शकतो, आपली ओव्हरऑल रिॲक्शन आहे जी आपल्या डॅनियल सेलमध्ये होणार आहे. आणि त्या रिॲक्शनच्या खाली जे आपण ॲक्वियस आणि सॉलिड असं मेन्शन केलेलं आहे ते काय आहेत, तर स्टेट्स आहेत, फिजिकल स्टेट्स आहेत त्या सबस्टन्सेसच्या. ही आपली ओव्हरऑल सेल रिॲक्शन आहे, ओव्हरऑल आपल्या डॅनियल सेलचं वर्किंग आहे. ओके, नाउ व्हॉट आर द ऑब्झर्वेशन्स ऑफ डॅनियल सेल दॅट ऑल्सो यू हॅव टू राईट when the question is asked for 3 marks, right? So observations of Daniell cell काय आहे बघा. ऑब्झर्वेशन, फर्स्ट ऑब्झर्वेशन, the potential of the cell is 1.1 volt, right? The potential is nothing but the capacity of the cell to do work. कपॅसिटी काय आहे आपल्या सेलची, 1.1 वोल्ट इतकं व्होल्टेज तो क्रिएट करू शकतो आपला सेल. ठीक आहे, ह्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये पुढे डिस्कस करणार आहोत. पण स्टील पोटेन्शियल काय असतं डॅनियल सेलचं, 1.1 वोल्ट. मास ऑफ कॉपर इलेक्ट्रोड इन्क्रीजेस ॲज रिडक्शन ऑफ Cu+2 आयन्स टेक्स प्लेस. बाळांना आठवते का बघा, इथं मी परत एकदा मेन्शन करते, इथं कॉपर+2 आयन्स जे असतात ते सोल्युशनमधून निघून काय व्हायला स्टार्ट करतात, रॉडवर डिपॉझिट व्हायला स्टार्ट करतात, रिडक्शन व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे ऑब्व्हियसली कॅथोडचं वेट जर आपण आधी करून ठेवलं आणि नंतर चेक केलं तर कॅथोड म्हणून जो कॉपर वापरलेला आहे त्या कॉपरच्या रॉडचं वेट काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. आणि सोल्युशनमधून कॉपर+2 आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार, कमी होत जाणार. सल्फेट आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार. राईट, पुन्हा एकदा ऐका, कॉपर+2 आयन्स डिपॉझिट होत जाणार, रॉडचं वेट वाढत जाणार, कॉपर+2 आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमधून कमी होत जाणार आणि सल्फेट आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार. आणि इथे काय होणार आहे बघा, झिंकचे ॲटम जे आहेत ते निघून सोल्युशनमध्ये यायला स्टार्ट होणार इन द फॉर्म ऑफ Zn+2 आयन्स. म्हणजे Zn+2चं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये वाढत जाणार आणि झिंकच्या रॉडचं वेट हळूहळू काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार आहे. राईट, सो दीज आर द ऑब्झर्वेशन दॅट आय हॅव मेन्शन्ड ओव्हर हिअर. मास ऑफ कॉपर इलेक्ट्रोड इन्क्रीजेस ॲज द reduction of copper+2 ions takes place and mass of zinc electrode decreases, that is zinc rod चं वेट जे असतं ते डिक्रीज होतं ॲज ऑक्सिडेशन ऑफ झिंक रॉड टेक्स प्लेस. आय होप यू आर क्लिअर विथ द कॉन्सेप्ट ऑफ डॅनियल सेल. जर काही शंका असतील, काही कमेंट करायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. जर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री रिगार्डिंग व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील, तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आपला जो नेक्स्टवाला व्हिडिओ असणार आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इन दॅट व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस the short notations to write the representation of the galvanic cell as well as how to write the reactions of different cells that we are going to discuss. Thank you very much. Keep watching electrochemistry. Thanks a lot.